नमस्कार मित्रांनो, आता बघा आम्ही मनमाडच्या रेल्वे स्टेशनला आहे. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. आता ही जी आमची महाराष्ट्र एक्सप्रेस ही जी ट्रेन आहे, त्या ट्रेनमधून मी, शिवम, मम्मी, पप्पा आम्ही सगळे जाणार आहे. तर नाशिक ते मनमाड, आता मनमाडचा रेल्वे स्टेशन आहे. मनमाड ते मग ही ट्रेन पुणेला थांबेल. पुणेला थांबून झाले की मग ती पुढे पुढे सांगलीला पोहोचेल. आता बघा नीट बघा, ही लाल रंगाची आहे. ह्यात आम्ही बसणार. आता बसून झालं. आता बघा आम्ही पुणे रेल्वे स्टेशनला आलोय, पुणे जंक्शनला. तिथे खूप मोठे मोठे लांबून इकडून तिकडे जाणारे ते ट्रेन आहे. आणि इथं दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर मालगाडी पण असती, ती माल घेऊन जाती. तर एक चहावाला जात होता. पप्पांनी चहा घेतला तर मी बोललो, पप्पा मला पण चहा पाहिजे. मग पप्पांनी मला घेतलं. मी जेव्हा बघत होतो खिडकीतून, एका कोचला दोन लाल रंगाचे खिडके होते, बाकी सगळं पिवळं होतं. आणि ती सेवाग्राम एक्सप्रेसची होती. सेवाग्राम ती ट्रेन होती. मग जेव्हा ही ट्रेन पुण्याला आली, ते एक जोरात अशी न थांबता स्पीडमध्ये ट्रेन गेली. आणि तिचा हॉर्न एकदम मोठा होता. शिवम गाड झोपला होता म्हणून त्याच्या कानाला हॉर्न ऐकू आला नाही. मी एकदम असा घाबरलो आणि बघितलं तर काय, एकदम जोरात ती ट्रेन जात होती. आता बघा ही कडेला ती लाल रंगाची खिडकी, आता 3 नंबरची. आणि मम्मी पण तिकडे, मम्मीला थोडीशी झोप आली. शिवम तर पूर्ण गाढ झोपला. फक्त आम्ही तिघे जागे, मी, मम्मी, शिवम, मी, मम्मी आणि पप्पा तिघे जागी आहे. मग काही आता ही ट्रेन खूप स्टॉप घेत इथे पुण्याला आली. तर मग ते सीट कमी झाले. मग जागा भेटली आम्हाला, मम्मी आणि पप्पांना. पहिले मम्मी पप्पांना जागा नव्हती, आम्हाला होती फक्त. मग आता ही ट्रेन हळूहळू मोठे स्टॉप घेत, म्हणजे खूप मोठे नाही, असे थोडेसे छोटे स्टॉप घेत ती सांगलीला जाणार. तर मला इतका आनंद होतोय की मी महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये बसून मी सांगलीला चाललो आहे. आणि इथे रेल्वे स्टेशनवरती बघा काही दुकानं पण असतात. आता बघा हे दुकान गेले. आणि हा पुणे जंक्शन आहे, म्हणजे मोठमोठे ट्रेन थांबतात. आणि रेल्वे स्टेशन पण मोठं आहे.